स्टुडंट वेलकम. तर बघा, लास्ट लेक्चरला आपण प्रिपरेशनला स्टार्टिंग केलं होतं, प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स. त्याच्यामध्ये ज्या फर्स्ट 3 मेथड्स आहेत त्या 3 मेथड आपण डिस्कस केल्या. त्याच्यानंतरच्या ज्या उरलेल्या 2 मेथड आहेत त्या आपल्याला आता डिस्कस करायच्या. आणि झालंच समजा जर कमी टाइमात हे झालं तर मग आपण प्रिपरेशन ऑफ हॅलो अरेन्स जो छोटासा पार्ट आहे तो सुद्धा याच लेक्चरमध्ये कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर लक्षात घ्या, लास्ट लेक्चरला आपण 3 मेथड डिस्कस केल्या फॉर प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्केन्स. कोणत्या कोणत्या 3 मेथड आपण डिस्कस केल्या स्टुडंट? त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड होती बाय हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स. त्यात पहिल्या ज्या 3 मेथड आपण डिस्कस केल्या या तिघी मेथड 11वीत झालेल्या आहेत ऑलरेडी. ओके, बाय हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स बघितलं. जी तिसरी मेथड होती त्याच्यामध्ये आपण अल्किन्स पासून सुद्धा हॅलोजनेशन केलं. अल्किनचं हॅलोजनेशन केल्यावर विसिनल डायहालाइड्स तयार होतात. ठीक आहे, ती थर्ड मेथड होती, सेपरेटच लिहितो. सेकंड मेथड जी होती ती होती बाय हायड्रो हॅलोजनेशन ऑफ अल्किन्स. बाय हायड्रो हॅलोजनेशन ऑफ अल्किन्स याच्यामध्ये 2 रूल बघितले आपण, मार्कोनिकॉफ्स रूल आणि अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. लास्ट लेक्चर बघायचं आहे तुम्हाला, ज्यांना कोणाला कळलेलं नसेल त्यांनी व्यवस्थित लास्ट लेक्चर बघा. 11वीत झालेल्या तिघी मेथड आहेत, सोप्या मेथड आहेत. ठीक आहे, तिसरी मेथड जसं की पहिली मेथड आहे जसं सेम टू सेम, फक्त इथं हॅलोजनेशन केलं होतं अल्केनचं इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट और अल्ट्राव्हायोलेट लाईट. आणि जेव्हा आपण अल्किनचं हॅलोजनेशन करतो तेव्हा सिम्पली ऍडिशन होते हॅलोजन मॉलिक्यूलची डबल बॉन्ड वरती, कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड सॉल्व्हंट. ओके, त्या मेथडचं नाव होतं बाय हॅलोजनेशन ऑफ अल्किन्स. या सोप्या 3 मेथड आपण काल डिस्कस केल्या. आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे प्रिपरेशनचा, प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स फ्रॉम अल्कोहोल्स. ओके, तर लक्षात घ्या, चौथी मेथड जी बघणार आहोत आपण आजच्या लेक्चरमध्ये ती आहे फ्रॉम अल्कोहोल्स, प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स फ्रॉम अल्कोहोल्स. मग आता अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड बनवायचे, हॅलो अल्केन बनवायचे, मग त्यासाठी आपल्याला वेगवेगळे क्रायटेरिया वापरायचे या ठिकाणी. पुन्हा तर फर्स्ट क्रायटेरिया जो वापरायचा आहे तो आहे बाय रिएक्शन ऑफ अल्कोहोल, बाय रिएक्शन ऑफ अल्कोहोल विथ हायड्रोजन हलाइड्स. हायड्रोजन हलाइड्स सोबत रिएक्शन करून आपल्याला काय करायचंय, अल्कोहोलला कशात कन्वर्ट करायचंय, अल्किल हलाइड मध्ये कन्वर्ट करायचंय. ठीक आहे, तर मग बघा पहिली रिएक्शन बघू आपण, बाय रिएक्शन विथ HCl. रिएक्शन विथ HCl, HCl सोबत जर अल्कोहोलला ट्रीट केलं त्यावेळेस अल्किल क्लोराइड फॉर्म होतो. तर ही जी रिएक्शन असते स्टुडंट, ही रिएक्शन कॅरी करावी लागते इन प्रेझेन्स ऑफ झिंक क्लोराइड ZnCl2. आणि जर प्रायमरी अल्कोहोल असेल, सॉरी या ठिकाणी अल्कोहोल घ्यायचं आपल्याला, बघा पुन्हा सांगतो तुम्हाला मी काय सांगितलं मी तुम्हाला, की आपल्याला कोणापासून बनवायचं आता, अल्कोहोल पासून. अल्कोहोल पासून बनवायचे, अल्कोहोलला ट्रीट करणार आहे आपण पहिल्या मेथडमध्ये हायड्रोजन हलाइड सोबत. हायड्रोजन हलाइड कुठले सांगितले मी तुम्हाला, आयदर HCl, HBr और HI. ठीक आहे, तर काय होतं इथं सिम्पली, हा जो हॅलोजन आहे हा काय करतो, OH ग्रुपला रिप्लेस करतो आणि काय तयार होतो, RH तयार होतो. बघा त्या X ने काय केलं, OH ला रिप्लेस केलं, तो OH कोणासोबत निघून जाईल, H सोबत, आणि साइड प्रोडक्ट काय तयार होईल, H2O. आता हायड्रोजन हलाइड सोबत पहिल्यांदा आपण रिएक्शन बघू HCl सोबत. मग बघा लक्षात घ्या, एक्झाम्पल घेऊ डायरेक्टली. जेव्हा तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल दिलेला असतो, प्रायमरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी खूप कमी असते. जेव्हा तुम्ही त्याला HCl सोबत ट्रीट करता तेव्हा HCl सोबतच तुम्हाला ZnCl2 सुद्धा यूज करावा लागतो. आणि हे जे मिक्सचर असतं HCl प्लस ZnCl2, या मिक्सचरला म्हटलं जातं लुकास रिएजंट. HCl प्लस ZnCl2 हे जे मिक्सचर असतं स्टुडंट याला म्हणतात लुकास रिएजंट. ठीक आहे, तर प्रायमरी अल्कोहोल शक्यतो रिॲक्ट होत नाही लुकास रिएजंट सोबत, म्हणून या ठिकाणी हिटिंग सुद्धा करावी लागते. प्रायमरी अल्कोहोल जर असेल तर तो HCl सोबत जरी कॅटलिस्ट जरी वापरला तुम्ही ZnCl2 तरी सुद्धा रिॲक्शन होत नाही, म्हणून काय करावं लागतं आपल्याला, हिटिंग करावी लागते. तेव्हा कुठे, थोड्या वेळानंतर, अर्ध्या तासानंतर काय होतं, हा जो HCl आहे हा अल्कोहोल सोबत रिॲक्ट होतो. हा जो Cl असेल याच्यातला हा काय करेल, OH ग्रुपला रिप्लेस करेल आणि काय होईल, इथिल अल्कोहोल पासून इथिल क्लोराइड फॉर्म होईल. आणि जो OH ग्रुप आहे तो OH ग्रुप कोणासोबत निघून जाईल, H सोबत निघून जाईल, आणि काय तयार होईल, H2O. ओके, अशा प्रकारे इथिल अल्कोहोल कशात कन्वर्ट करू शकतो आपण, इथिल क्लोराइड मध्ये. हा प्रायमरी अल्कोहोल आहे त्यामुळे प्रायमरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी कमी असते लुकास रिएजंट सोबत. ठीक आहे, त्याच्यामुळे हिटिंग करावी लागते. जर समजा सेकंडरी अल्कोहोल घेतला, आयसोप्रोपिल अल्कोहोल टाइप सेकंडरी अल्कोहोल,
त्यावेळेस तो रिॲक्ट होतो. जर तुम्ही आयसोप्रोपिल अल्कोहोलला ट्रीट केलं HCl सोबत, तर इथं काय झालं बघा, आता थोडीशी रिॲक्टिव्हिटी वाढेल. का? कारण इथं बल्कीनेस आला ना. आता सेकंडरी अल्कोहोल आहे हा. सेकंडरी अल्कोहोलची थोडीफार रिॲक्टिव्हिटी वाढते. त्यामध्ये HCl सोबत रिॲक्ट होतो इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2. या ठिकाणी हिटिंगची गरज पडत नाही. एक 5 मिनिटामध्ये तुम्हाला प्रोडक्ट भेटतो. व्हाईट कलरची प्रेसिपिटेट फॉर्म होतात क्लोराईडचे, आणि काय तयार होतो? आयसोप्रोपिल क्लोराईड फॉर्म होतो. आता हे एक्झाम्पल नोट्समध्ये असतील किंवा नसतील, किंवा एखादंच एक्झाम्पल असेल नोट्समध्ये, पण ठीक आहे. मी तुम्हाला समजावून सांगतोय की लुकास रिएजंटची रिॲक्टिव्हिटी कशी आहे. प्रायमरी अल्कोहोल सगळ्यात कमी रिॲक्टिव्ह असतो, तिथे हिटिंग करावी लागते. इथं हिटिंगची गरज पडत नाही, कारण की इथं काय थोड्याफार प्रमाणात याची रिॲक्टिव्हिटी काय होते, वाढलेली असते सेकंडरी असल्यामुळे. ठीक आहे. त्यानंतर टर्शरी अल्कोहोलच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर जो टर्शरी अल्कोहोल असतो त्याची रिॲक्टिव्हिटी खूप जास्त असते. ठीक आहे. समजा असं टर्शरी अल्कोहोल असेल, 3 अल्किल ग्रुप जोडलेत बघा सेंटरच्या कार्बनला, त्याला OH ग्रुप अटॅच आहे. त्याला जर तुम्ही नुसतं HCl सोबत जरी रिॲक्ट केला, साध्या HCl सोबत, इथे ना तुम्हाला ZnCl2 वापरायची गरज आहे, ना हिटिंग करायची गरज आहे. ठीक आहे. कारण का? कारण की हा जो टर्शरी अल्कोहोल आहे याची रिॲक्टिव्हिटी कशी असते? जास्त असते. इट इज व्हेरी रिॲक्टिव्ह अँड हेन्स इट इज क्विकली रिॲक्ट विथ दॅट HCl टू गिव्ह करस्पॉन्डिंग टर्शरी. काय दिलं हा आपल्याला? टर्शरी प्रोडक्ट दिलं लगेच. टर्शरी क्लोराईड तयार होईल तुमचा. ठीक आहे. टर्शरी अल्किल क्लोराईड. मग समजा इथे जर मिथिल ग्रुप असते सगळे, तर त्याला काय नाव देतो आपण? टर्शरी ब्युटिल क्लोराईड. IUPAC तुम्ही द्या आता. IUPAC मी या ठिकाणी सगळं तुम्हाला रेडीमेड सांगत नाही, नोट्समध्ये असेलच. नसलं तर तुम्हाला IUPAC लिहिता आलं पाहिजे ना. आता समजा ह्या तिन्ही ठिकाणी CH3 असतील आरच्या ऐवजी, तर काय येईल त्याचं नाव? 2 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन. ठीक आहे. किंवा टर्शरी ब्युटिल क्लोराईड. ठीक आहे. टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जास्त असते. का? कारण बल्कीनेस असतो ना. इझिली हा OH ग्रुप बाहेर काढला जाईल, टर्शरी कटायन तयार होईल ना, आणि टर्शरी कार्बोकटायनची स्टॅबिलिटी जास्त असते. ओके. आणि बल्कीनेस असल्यामुळे, क्राउडिंग असल्यामुळे हा OH ग्रुप इझिली रिप्लेस होतो. हा Cl काय करेल? इझिली याला रिप्लेस करून टाकेल. ठीक आहे. तर हे झालं HCl सोबतचं. त्याच्यानंतर पुढचं आहे HBr सोबत. तर HBr सोबतचे एक्झाम्पल घेऊ बघा. सपोज समजा आपण इथिल अल्कोहोल घेतला. इथिल अल्कोहोल CH3CH2OH प्रायमरी अल्कोहोल आहे. पुन्हा येतात इथे हा सुद्धा प्रायमरी अल्कोहोल असल्यावर थोडीफार हिटिंग वगैरे करावी लागते. आणि कोणासोबत रिॲक्शन करतो? ते HBr सोबत. तर हा जो HBr असतो स्टुडंट, याला विशिष्ट कंडिशनला सेपरेट इनट वातावरणामध्ये सेपरेटली किंवा रिॲक्शन मिक्सचर मध्ये याला तयार केला जातो. मग रिॲक्शन मिक्सचर मध्ये याला कसा तयार केला जातो? कारण हा असं नॅचरली तयार करून ठेवला एकीकडे असं होत नाही. हा अनस्टेबल स्पेसिस आहे HBr. त्याच्यामुळे काय करतात? रिॲक्शन मिक्सचर मध्येच याला ऍड करतात. हा जो काही अल्कोहोल आहे ना, या अल्कोहोल मध्ये डायरेक्टली काय ऍड केलं जातं? तर NaBr H2SO4 हे मिक्सचर ऍड केलं जातं. ठीक आहे. त्याला एरोवरती लिहितो आपण असं NaBr प्लस H2SO4 रिफ्लक्स म्हटलं जातं. रिफ्लक्स म्हणजे बॉईल करावं लागतं ह्या मिक्सचरला. पुन्हा लिहितो बघा. HBr सोबत कशा प्रकारे रिॲक्शन करतात? तर प्रायमरी अल्कोहोल असेल तर इथं सुद्धा हिटिंगची गरज असते. प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी कमी असल्यामुळे त्या एरोवरती लिहितो आपण NaBr प्लस H2SO4. हे जे मिक्सचर आहे याच्यापासून काय तयार होतं? त्या रिॲक्शन मिक्सचर मध्येच HBr फॉर्म होतो. ओके. आणि ह्या मिक्सचरला काय करतो आपण? हिटिंग करतो. हिटिंग करतो म्हणजे बॉईल करतो, म्हणून तिथं रिफ्लक्स हा शब्द वापरलेला असतो. ठीक आहे. मग काय होतं? NaBr आणि H2SO4 कंबाईन झाल्यावर काय तयार होतं? त्या रिॲक्शन मिक्सचर मध्ये HBr तयार होतो. HBr काय करेल? मग हा जो Br आहे या OH ला रिप्लेस करेल, आणि हा जो OH आहे तो कोणासोबत जाईल? H सोबत जाईल. आणि काय भेटेल तुम्हाला? प्रोडक्ट भेटेल आपल्याला इथिल अल्कोहोल पासून इथिल ब्रोमाइड भेटेल. ठीक आहे. आणि बाहेर काय पडेल? वॉटर बाहेर पडेल. सेकंडरी अल्कोहोल असेल तर त्या ठिकाणी बॉइलिंगची गरज पडत नाही तर सेकंडरी आणि टर्शरीला, कारण रिॲक्टिव्हिटी काय होते? वाढलेली असते. ठीक आहे. समजा सेकंडरी अल्कोहोल असेल असं CH3CHOH याला साधा आपण NaBr H2SO4 सोबत ट्रीट जरी केलं या मिक्सचर सोबत, तरी सुद्धा या मिक्सचर पासून जो HBr फॉर्म होईल तो HBr या OH ला रिप्लेस करून टाकतो, Br त्याच्यातला, आणि काय तयार होतो? आयसोप्रोपिल अल्कोहोल पासून आयसोप्रोपिल ब्रोमाइड फॉर्म होतो. ओके. आणि वॉटर काय होतं? बाहेर पडतं. ठीक आहे. तर ही झाली तुमची हायड्रोहॅलोजनेशन. सॉरी, आपण काय करतो या मेथडमध्ये? जे काही तुमचे अल्कोहोल्स आहेत त्या अल्कोहोलला हायड्रोजन हलाइड सोबत ट्रीट करून अल्किल हलाइड फॉर्म करतो. आणि HI सोबतची जर गोष्ट केली तर कुठलाही अल्कोहोल घ्या तुम्ही, त्याला साधा तुम्ही HI सोबत ट्रीट करा, हायड्रोजन आयोडाईड सोबत, तर HI ऑलरेडी खूप रिॲक्टिव्ह आहे. आपण मागेच डिस्कस केली होती ना हायड्रोजन हलाइडची रिॲक्टिव्हिटी.
तर HI ची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असते HBr पेक्षा, HBr ची जास्त असते HCl पेक्षा, HCl ची जास्त असते HF पेक्षा. असं का? कारण आयोडीनची साईज सगळ्यात जास्त आहे, त्याच्यामुळे हा बॉन्ड इझिली ब्रेक होतो. म्हणून इथला जो I- आहे तो इझिली काय करेल, या OH ला काय करेल, रिप्लेस करेल. आणि हा OH कोणासोबत जाईल, H सोबत जाईल. आणि काय तयार होईल, अल्किल आयोडाईड. आणि बाहेर काय पडेल, H2. होतं हायड्रोजन आयोडाईड सोबत किंवा हायड्रोआयोडिक ऍसिड सोबत अल्कोहोल इझिली रिॲक्ट होतात. तो जो काही OH ग्रुप आहे अल्कोहोलचा, तो इझिली काय होतो, या ठिकाणी रिप्लेस होतो. कोण रिप्लेस करतो, तो हा जो I- असतो तुमचा HI मध्ये, तो I- काय करेल, इझिली त्या ग्रुपला रिप्लेस करेल. I- अटॅक करेल कार्बन चेनवर, इथला OH निघून जाईल आणि काय भेटेल तुम्हाला, अल्किल आयोडाईड भेटेल. आणि बाहेर काय पडेल, H2O बाहेर पडेल. ओके. त्यानंतर पुढे आपल्याला सेकंड मेथड जी आहे अल्कोहोल पासूनच अल्किल हलाइड बनवण्यासाठी, आपण काय बघतोय, प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्स फ्रॉम अल्कोहोल्स. मग अल्कोहोलला पहिल्या मेथड मध्ये काय केलं, अल्किल हलाइड सोबत, सॉरी, अल्कोहोलला पहिले कोणासोबत ट्रीट केलं, हायड्रोजन हलाइड सोबत ट्रीट केलं. म्हणजे असं, हे जे काही अल्कोहोल आहेत त्यांना कोणासोबत ट्रीट केलं तुम्ही, हायड्रोजन हलाइड सोबत. मग याच्यामध्ये कोण कोण घेतो आपण, एक तर HCl, HBr किंवा HI. ओके. HI ला डायरेक्टली रिॲक्ट केलं तरी चालतं, HBr डायरेक्टली तयार होत नाही, म्हणून मिक्सचर वापरावं लागतं, NaBr प्लस H2SO4. आणि HCl बाबतीत सांगायचं तर HCl सोबत काय वापरावं लागतं, ZnCl2 वापरावा लागतो प्रायमरी सेकंडरी अल्कोहोलसाठी. टर्शरी अल्कोहोलला नुसता HCl जरी वापरला तरी रिॲक्शन होते. ओके. मागे आपण डिस्कस केला आताच याच लेक्चरमध्ये. त्यानंतर पुढची जी मेथड आहे त्याच्यामध्ये आपण करणार आहोत रिॲक्शन ऑफ अल्कोहोल्स विथ फॉस्फरस हलाइड्स. मग आता हे जे फॉस्फरस हलाइड्स असतात हे दोन प्रकारचे असतात, फॉस्फरस ट्राय हलाइड आणि फॉस्फरस पेंटा हलाइड. पेंटा हलाइड पैकी एकच पेंटा हलाइड एक्झिस्ट आहे, तो असतो PCl5. ओके. PCl5 पेंटा हलाइड पैकी PBr5 किंवा PI5 हे कंपाऊंड तयार होत नाहीत. ओके. फक्त हा एकच एक्झिस्ट आहे. आणि फॉस्फरस ट्राय हलाइड मध्ये PCl3 तयार होतो आणि स्टेबल सुद्धा आहे. या गोष्टी महत्वाच्या आहेत, खूप लक्षात ठेवा. नोट्स मध्ये जरी इंडिकेट केलेलं नसलं तरी या जुन्या सिलेबस नुसार मी सांगायच्या गरजेच्या गोष्टी त्या सांगतो, या ठिकाणी पुस्तकात नाहीये असं काही. तर ट्राय हलाइड पैकी कोण एक्झिस्ट आहे, फक्त PCl3 एक्झिस्ट पण आहे आणि स्टेबल पण आहे. PCl5 एक्झिस्ट आहे पेंटा हलाइड्स मध्ये. हे दोघं जण जे PI5 किंवा PBr5 हे एक्झिस्टच नाहीत, तयारच होत नाहीत डायरेक्टली. फक्त PCl5 तयार होतो पेंटा हलाइड्स पैकी. आणि ट्राय हलाइड, फॉस्फरस ट्राय हलाइड्स पैकी PCl3 स्टेबल आहे आणि तयार पण होतो. ठीक आहे. PBr3 तयार होतो बट कसं आहे, अनस्टेबल आहे. आणि PI3 सुद्धा तयार होतो बट कसं आहे, अनस्टेबल आहे. म्हणून शक्यतोवर क्लोराइडच कामाचे आहेत आपल्या जास्त करून, कारण ते स्टेबल आहेत आणि तयार पण होतात. ट्राय क्लोराइड, फॉस्फरस ट्राय क्लोराइड आणि फॉस्फरस पेंटा क्लोराइड. ठीक आहे. त्याच्यामुळे अल्कोहोलला अल्किल क्लोराइड मध्ये कन्वर्ट करायसाठी हे दोन रिएजंट खूप महत्वाचे आहेत, PCl3 आणि PCl5. ओके. PBr3 किंवा PI3 वापरून पण रिॲक्शन होते. तर रिॲक्शन कशी होते ते समजून घ्या आता. सपोज एखादा अल्कोहोल आपण घेतला, मग तो प्रायमरी असू दे, सेकंडरी असू दे किंवा टर्शरी, इथे याचा काही प्रॉब्लेम नाही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर वरती वगैरे. सिम्पली अल्कोहोल कुठलाही असू दे, प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी, नो प्रॉब्लेम. जेव्हा तुम्ही त्याला ट्राय हलाइड सोबत ट्रीट करता, लाईक PCl3 और PBr3 और PI3. ओके. त्यावेळेस काय होतं स्टुडंट, लक्षात घ्या, ही रिॲक्शन बॅलन्स करायसाठी आपल्याला 3 अल्कोहोल मॉलिक्यूल घ्यावे लागतात, कारण इथे क्लोरीन किंवा ब्रोमीन, आयोडीन किती आहेत, 3 आहेत ना त्या फॉस्फरस ट्राय हलाइड मध्ये. तर त्या तिन्ही Cl ला बॅलन्स करायसाठी आपण इकडे 3 अल्कोहोल घेतो. म्हणजे या 3 OH ग्रुपला हे 3 Cl काय करतील, रिप्लेस करतील. आणि काय तयार होईल, 3 मॉलिक्युल्स ऑफ अल्किल क्लोराइड. आणि साईड प्रोडक्ट काय तयार होतं बेटा, इथे बघा, लक्षात घ्या. तर हा जो काही 3 OH ग्रुप तुमचे बाहेर पडले त्याच्यापासून साईड प्रोडक्ट तयार होतो H3PO3, असं साईड प्रोडक्ट तयार होतो. 3 OH ग्रुप बाहेर पडले ना, तर 3 OH म्हणजेच काय, H3O3 आणि एक P हा शिल्लक आहे इथे तुमचा, म्हणून साईड प्रोडक्ट काय भेटतो या रिएक्शन मध्ये, H3PO3. ओके. मग तुम्ही कुठलाही घ्या, PBr3 घेतला तर काय होईल, 3 मॉलिक्यूल तयार होतील अल्किल ब्रोमाइडचे अल्कोहोल पासून. आणि PI3 घेतला तर 3 मॉलिक्यूल तयार होतील अल्किल आयोडाइडचे. आणि साईड प्रोडक्ट सेम, सगळ्या ठिकाणी साईड प्रोडक्ट काय तुमचा H3PO3. जेव्हा ट्राय हलाइड सोबत ट्रीट कराल तेव्हा कोणते, PCl3 किंवा PBr3 किंवा PI3. हे जे PBr3 किंवा PI3 त्यांच्यासोबत रेड फॉस्फरस कॅटॅलिस्ट वापरलेला असतो. ठीक आहे. त्यांच्यासोबत काय करतो आपण, रेड फॉस्फरस कॅटॅलिस्ट वापरतो. आता राहिला प्रश्न तुमचा पेंटा हलाइड्सचा. तर पेंटा हलाइड्सची रिॲक्शन आपण आता बघू. 1 मिनिट थांबा. पेंटा हलाइड्स मध्ये
PCl5 ची रिएक्शन आपल्याला बघायची. तर PCl5 सोबत रिएक्शन करताना तिथे असं बॅलन्सिंगची गरज पडत नाही. तिथे सिम्पली तुमचा जो काही अल्कोहोल आहे कुठलाही असू दे, तो प्रायमरी सेकंडरी टर्शरी, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. त्याला PCl5 सोबत ट्रीट केल्यावर काय होतं की हा जो Cl आहे पेंटालाइड्स पैकी फक्त फॉस्फरस पेंटाक्लोराइड एक्झिस्ट आहे, ब्रोमाइड किंवा आयोडाइड एक्झिस्टच नाही, तयारच होत नाही. ठीक आहे. मग काय होईल, सिम्पली हा जो एक क्लोरीन आहे याच्यातला, तो एक क्लोरीन काय करतो, ह्या OH ला रिप्लेस करतो आणि काय करतो RCl. एका अल्कोहोल पासून एक अल्किल क्लोराइड तयार होईल आणि साइड प्रोडक्ट भेटेल फॉस्फरस ऑक्सिक्लोराइड POCl3 आणि एक साइड प्रोडक्ट भेटतो HCl. तर हे दोन साइड प्रोडक्ट फिक्स आहेत. कुठलाही अल्कोहोल असू दे, फॉस्फरस पेंटाक्लोराइड सोबत साइड प्रोडक्ट हेच तयार होतात. फक्त अल्कोहोलचा OH ग्रुप आपण कशाने रिप्लेस करतो, एका Cl ऍटमने रिप्लेस करतो. ठीक आहे. तर ही रिएक्शन आपण पुन्हा सांगतो मी तुम्हाला, थांबा. समजतात तुम्हाला या मेथड? आपण एक्झाम्पल घेऊ बघा. आता एक्झाम्पल ट्राय करू आपण. सपोज तुम्हाला समजा मी अल्कोहोल दिला CH3 CHOH CH3, याला समजा आपण ट्रीट केलं PCl3 सोबत, तर कशा प्रकारे रिएक्शन होईल डोकं लावा तुम्ही थोड्या वेळ. मी 2 मिनिटात तुम्हाला सोल्युशन सांगतो. ठीक आहे. तर हा सपोज आयसोप्रोपिल अल्कोहोल तुम्हाला दिलेला आहे. या ठिकाणी आयसोप्रोपिल अल्कोहोलला समजा PCl3 सोबत ट्रीट केलं तर ट्राय हलाइड आहे, बरोबर. ट्राय हलाइड आहे म्हणजे अल्कोहोल किती लागतील इथे, 3. मग हे जे 3 Cl आहेत ते काय करतील, या 3 OH ग्रुपला रिप्लेस करतील आणि काय होईल, 3 आयसोप्रोपिल क्लोराइड मॉलिक्यूल तयार होतील. कारण आपण रिएक्टंट काय घेतला, आयसोप्रोपिल अल्कोहोल, बरोबर. 3 OH ग्रुपला काय केलं, या 3 Cl ने रिप्लेस केलं PCl3 मधल्या, आणि काय भेटलं आपल्याला, आयसोप्रोपिल क्लोराइड. आता साइड प्रोडक्ट काय भेटतो आपल्याला माहिती आहे. हे जे 3 OH ग्रुप तुमचे बाहेर पडले त्याच्यापासून काय तयार होईल, आणि हा एक फॉस्फरस याच्यातला काय तयार होतो साइड प्रोडक्ट H3PO3. लक्षात ठेवायचं, ट्राय हलाइड जर असेल फॉस्फरसचा तर आपल्याला 3 अल्कोहोल मॉलिक्यूल घ्यावे लागतात रिएक्शनला बॅलन्स करायसाठी. आणि त्याच्या उलट जर पेंटा हलाइड असेल, पेंटा हलाइड्स पैकी फक्त PCl5 एक्झिस्ट आहे. ठीक आहे. समजा तुम्हाला मी रिएक्शन दिली CH3 CH2OH, इथिल अल्कोहोल दिला आणि इथिल अल्कोहोलला समजा आपण ट्रीट केलं PCl5 सोबत. ओके. तर या ठिकाणी याला बॅलन्स करायचं नाही की बाबा इथे 5 क्लोरीन आहेत मग 5 अल्कोहोल घ्यावे लागतील, असं काही करायची गरज नाही. सिम्पली एक क्लोरीन जो असतो या PCl5 मधला, तो या एका OH ग्रुपला रिप्लेस करतो आणि काय तयार होतो, इथिल क्लोराइड तयार होतो. आणि उरलेले जे 4 क्लोरीन आहेत ते याच्यामध्ये जातात, कशामध्ये, या साइड प्रोडक्ट मध्ये, POCl3 फॉस्फरस ऑक्सिक्लोराइड किंवा फॉस्फोरिल क्लोराइड म्हणतात त्याला, आणि दुसरा साइड प्रोडक्ट असतो HCl. हे दोघी साइड प्रोडक्ट फिक्स असतात. फक्त काय करायचं, जो काही अल्कोहोल असेल प्रायमरी किंवा सेकंडरी किंवा टर्शरी, त्याच्यातला OH ग्रुप काय करायचा, याच्यातल्या एका क्लोरीन आयटमने रिप्लेस करायचं. ठीक आहे, समजलं. त्यानंतरची एक लास्ट मेथड आहे याच प्रकारची, ज्याच्यामध्ये आपण अल्कोहोल पासूनच अल्किल हलाइड बनवणार आहोत. ती आहे रिएक्शन ऑफ अल्कोहोल्स विथ थायोनिल क्लोराइड. आता थायोनिल क्लोराइडचा फॉर्म्युला असतो SOCl2, त्याला म्हणतात सल्फर ऑक्सी क्लोराइड किंवा थायोनिल क्लोराइड. ठीक आहे. कशी होते रिएक्शन बघा. हा जो थायोनिल क्लोराइड असतो हा असा असतो, S डबल बॉन्ड Cl. याला जेव्हा आपण अल्कोहोल सोबत ट्रीट करतो तेव्हा काय होतं स्टुडंट बघा, हा जो एक H आहे तो H जाईल या Cl सोबत, बरोबर. हा जो ऑक्सिजन आहे शिल्लक OH ग्रुपचा तो जाईल या SO सोबत, आणि हा उरलेला जो Cl आहे तो काय करायचा, या ठिकाणी जोडायचा कार्बनला. म्हणजे काय तयार होईल, अल्कोहोल पासून RCl आणि साइड प्रोडक्ट काय भेटेल, HCl प्लस SO2. बघा समजतंय का? पुन्हा सांगतो बघा. समजा तुम्हाला अल्कोहोल दिला, आता या ठिकाणी टर्शरी ब्युटिल अल्कोहोल CH3 टर्शरी ब्युटिल अल्कोहोल आहे, किंवा मग 2 मिथिल प्रोपेन 2 ऑल आहे. याला समजा आपण ट्रीट केलं SOCl2 सोबत, SOCl2 सल्फर ऑक्सिक्लोराइड किंवा थायोनिल क्लोराइड. ठीक आहे. याच्यासोबत जर रिएक्शन केली तर काय करायचं, सिम्पली बघा, याच्यासोबत पिरिडीन बेस दिलेला असतो बरेचदा, कॅटॅलिस्ट. पिरिडीन बेसच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन होते. काय होतं मग, हा जो OH ग्रुप आहे सिम्पली याच्यातल्या एका Cl ने काय करायचं, रिप्लेस करून टाकायचं. म्हणजे काय होईल, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल पासून टर्शरी ब्युटिल क्लोराइड तयार होईल. ओके.
आणि साईड प्रोडक्ट काय सांगितले मी तुम्हाला, इथे साईड प्रोडक्ट फिक्स आहेत तुमचे SO2 आणि HCl. बघा तुम्ही बॅलन्स होते का रिॲक्शन. बघा कसं झालं, याच्यातला एक Cl तुम्ही काय केला इथं जोडला, उरलेला Cl जो आहे तो गेला H सोबत HCl तयार केला, आणि एक उरलेला जो ऑक्सिजन आहे तो जाईल या SO सोबत काय तयार होईल, SO2 साईड प्रोडक्ट. ओके, SO2 गॅस बाहेर पडतो. अशा प्रकारे हे झालं प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स फ्रॉम अल्कोहोल्स. मग अल्कोहोल पासून बनवण्यासाठी आपण काय काय केलं, पहिल्यांदा केली रिॲक्शन हायड्रोजन हलाइड सोबत, नंतर केली रिॲक्शन फॉस्फरस हलाइड सोबत, तिसरं आता बघितलं रिॲक्शन विथ थायनिल क्लोराईड. ओके, ही झाली चौथी मेथड. जी फिफ्थ मेथड आहे स्टुडंट, ती सगळ्यात महत्वाची, ती आहे हॅलोजन एक्सचेंज मेथड. ती आपण आता या लेक्चर मध्ये डिस्कस करू. हॅलोजन एक्सचेंज मेथड. हॅलोजन एक्सचेंज मेथड मध्ये दोन रिॲक्शन आहे स्टुडंट. त्याच्यातली फर्स्ट रिॲक्शन आहे हॅलोजन एक्सचेंज मेथड मध्ये, त्याच्यातली फर्स्ट रिॲक्शन आहे फिंकलस्टेन रिॲक्शन. हे सायंटिस्टचे नाव आहे, फिंकलस्टेन रिॲक्शन. तर ही फिंकलस्टेन रिॲक्शन काय सांगते आपल्याला बघा, when alkyl chloride or alkyl bromide treated with sodium iodide in presence of acetone gives alkyl iodide. म्हणजे काय होतं, सिम्पली तुमचे जे अल्किल क्लोराईड असतात किंवा अल्किल ब्रोमाइड असतात त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तर अल्किल आयोडाइड मध्ये होतं. ओके, कोणासोबत ट्रीट केल्यावर, सोडियम आयोडाइड सोबत. सिम्पली काय झालं, हा जो आयोडीन आहे त्याने काय केलं, क्लोरीनला किंवा ब्रोमिनला तो काय करणार, रिप्लेस करणार, आणि साईड प्रोडक्ट काय भेटणार, हा NaCl किंवा मग NaBr. काय झालं, हॅलोजन एक्सचेंज झाला ना, एका हॅलोजनने दुसऱ्या हॅलोजनला काय केलं, रिप्लेस केलं. या रिॲक्शनला म्हटलं जातं फिंकलस्टेन रिॲक्शन. इट इज कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ सोडियम आयोडाइड अँड ॲसिटोन सॉल्व्हंट. बघा पुन्हा सांगतो, सपोज आपण मिथिल ब्रोमाइड घेतला आणि मिथिल ब्रोमाइडला ट्रीट केलं सोडियम आयोडाइड सोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय ॲसिटोन सॉल्व्हंट. ओके, मग काय होईल, या सोडियम आयोडाइड मधला जो आयोडीन आहे तो काय करतो, या Br ला रिप्लेस करतो. म्हणजे I मायनस काय करेल, इथे कार्बनला अटॅक करेल, या Br ला बाहेर काढून टाकेल. Br मायनस कोणासोबत जाईल, Na प्लस सोबत, आणि काय भेटेल तुम्हाला CH3I, आणि साईड प्रोडक्ट भेटेल NaBr. ओके, समजतंय. किंवा फॉर एक्झाम्पल अजून एक बघा, समजा एक्झाम्पल दिलं तुम्हाला मी आयसोप्रोपिल क्लोराईड, आणि आयसोप्रोपिल क्लोराईडला समजा तुम्ही ट्रीट केलं सोडियम आयोडाइड सोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय ॲसिटोन सॉल्व्हंट. काय होईल, तो तुमचा Cl असेल किंवा जो काही Br असेल, समजा Br दिला या ठिकाणी, तर काय होईल, हा जो I मायनस आहे तो काय करेल, याला रिप्लेस करेल, या कार्बनला अटॅक करेल, याला बाहेर काढून टाकेल, Cl ला किंवा Br ला जो असेल त्याला, आणि साईड प्रोडक्ट भेटेल NaCl किंवा NaBr. ओके, जसं तुम्ही घेतला असेल इथे अल्किल हलाइड त्यानुसार, आणि प्रोडक्ट काय भेटेल, आयसोप्रोपिल क्लोराईड किंवा ब्रोमाइड होता सुरुवातीला, जेव्हा काय तयार झाला, आयसोप्रोपिल आयोडाइड. ओके, याला म्हणतात फिंकलस्टेन रिॲक्शन. हॅलोजन एक्सचेंज होतो इथे, क्लोरीनला किंवा ब्रोमिनला आयोडीन एक्सचेंज करतो. काय वापरावं लागतो, सोडियम आयोडाइड वापरावा लागतो इन प्रेझेन्स ऑफ ड्राय ॲसिटोन. ही फर्स्ट रिॲक्शन होती हॅलोजन एक्सचेंज मधली. दुसरी आहे स्वार्ट्स रिॲक्शन. ही पण खूप महत्वाची मेथड आहे, स्वार्ट्स रिॲक्शन. तर स्वार्ट्स रिॲक्शन महत्वाची का, कारण बघा आता इथपर्यंत आपण अल्किल हलाइडचं वगैरे प्रिपरेशन बघितलं. एका तरी मेथड मध्ये आपण अल्किल फ्लोराईडचं प्रिपरेशन बघितलं का, सगळ्या ठिकाणी आपण एकदा अल्किल क्लोराईड तयार केले किंवा अल्किल ब्रोमाइड तयार केले किंवा अल्किल आयोडाइड तयार करायची मेथड बघितली. बट अल्किल फ्लोराईडची मेथड एकतरी बघितली का आपण आतापर्यंत प्रिपरेशन बघतो त्याच्यामध्ये, नाही. ठीक आहे, अल्किल फ्लोराईड तयार करण्यासाठी सिलेक्टिव्ह मेथड आहे की ज्याच्या थ्रू तुम्ही अल्किल फ्लोराईड तयार करू शकता. ठीक आहे, कारण की हा फ्लोरीन खूप रिॲक्टिव्ह असतो, याचा हा बॉन्ड इझिली ब्रेक होत नाही. समजा HF वापरून तुम्ही रिॲक्शन करत असाल, जसं अल्कोहोल सोबत आपण केलं ना तसं, अल्कोहोलला HF सोबत ट्रीट केलं तर हा बॉन्डच ब्रेक होत नाही ना HFचा, त्याच्यामुळे ती रिॲक्शन होत नाही. ओके, बट ह्या मेथडनुसार आपल्याला अल्किल फ्लोराईड तयार करता येतात. कोणापासून, तर अल्किल क्लोराईड किंवा ब्रोमाइड पासून. सिम्पली काय करतो आपण, जेव्हा अल्किल क्लोराईड असेल किंवा अल्किल ब्रोमाइड असेल, यांना जेव्हा मेटॅलिक फ्लोराईड सोबत ट्रीट केलं जातं, मेटॅलिक फ्लोराईड लाईक EgF, Hg2F2, SbF2, अँटीमनी फ्लोराईड, मर्क्युरी फ्लोराईड, मर्क्युरस फ्लोराईड, किंवा सगळ्यात सिंपल लक्षात ठेवायला सिल्वर फ्लोराईड. हा लक्षात ठेवायचा, सिल्वर फ्लोराईड. काय होतं की सिम्पली इथं तुमचा जो काही अल्किल हलाइड आहे
त्याच्यातला हॅलोजन एक्सचेंज होतो. हा जो काही AgF मधला F मायनस आहे तो काय करेल, या Cl ला रिप्लेस करेल आणि काय तयार होईल, RF तयार होईल आणि साईड पुढे काय भेटेल, AgCl. हा जो Ag आहे, हा Ag काय करेल, या Cl सोबत कंबाईन होऊन जाईल, AgCl मायनस म्हणजे AgCl. आणि समजा RBr असेल तर काय होईल, RFच तयार होईल आणि साईड पुढे काय तयार होईल, AgBr. म्हणजे अल्किल क्लोराईड किंवा ब्रोमाइड मध्ये सी रिप्लेसमेंट रिएक्शन होते हॅलोजन एक्सचेंज मेथड. सोडियम आयोडाईड जर वापरला तर आयोडाईड्स तयार होतात. सिल्वर फ्लोराईड किंवा मेटॅलिक फ्लोराईड्स कुठलेही वापरा तुम्ही, ते जर वापरले तर काय होतात, फ्लोराईड तयार होतात, फक्त साईड प्रोडक्ट तुमचे चेंज होतील. इथं हा AgF मध्ये सिल्वर मेटल आहे म्हणून तो सिल्वर मेटल या Br सोबत किंवा Cl सोबत कंबाईन होऊन तसे रिस्पेक्टिव्ह साईड प्रोडक्ट तयार करतो. ठीक आहे, ही मेथड होती हॅलोजन एक्सचेंज मेथड. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे स्टुडंट, तो आहे आपला प्रिपरेशन ऑफ हॅलो अरिन्स. हॅलो अरिन्स आणि त्याच्यानंतर आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरिन्स. तर हॅलो अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टी बघू आपण. हॅलो अरिन्स जेव्हा केमिकल प्रॉपर्टी येतील त्यावेळी डिस्कस करता येईल आपल्याला. ठीक आहे, तर जवळपास अर्धा तासाच्या जवळपास वेळ झालेला आहे लेक्चरचा, किंवा 25 मिनिटाच्या आसपास तरी असेलच. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, आता उरलेला जो पार्ट आहे तुमचा प्रिपरेशन ऑफ हॅलो अरिन्स आणि फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स, आणि त्या फिजिकल प्रॉपर्टी झाल्या की केमिकल प्रॉपर्टीला सुरुवात होईल. मग तो थोडा मोठा पार्ट आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला SN1 मेकॅनिझम, SN2 मेकॅनिझम, थोडे मेकॅनिझम वगैरे त्याच्यामध्ये टॉपिक थोडे महत्वाचे राहतील, ते चांगल्या प्रकारे समजून सांगावे लागतील तुम्हाला. केमिकल प्रॉपर्टी मध्ये आहेत ते टॉपिक. आता सध्या आपण प्रिपरेशन आपल्या या ठिकाणी संपल्यात जमा आहे, फक्त हॅलो अरिन्सचं प्रिपरेशन पुढच्या लेक्चरमध्ये होईल. आणि त्याच्यासोबत एक छोटासा टॉपिक आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स, तो सुद्धा पुढच्या लेक्चरमध्ये आपण कम्प्लीट करू. ते नोट्स मधून घ्यायची गरज पडू शकते, कारण थेरॉटिकल पार्ट आहे ना फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स. तर ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू आपण. आता ह्या झालेल्या पार्टमध्ये जर कोणाला काही कळलेलं नसेल तर तुम्ही मला विचारा. ठीक आहे, एक मिनिट. काय काय बघितलं बघा आपण प्रिपरेशन मध्ये. पहिली मेथड जी बघितली होती ती होती तुमची हॅलोजनेशन. जेव्हा आपण अल्केनला हॅलोजन मॉलिक्यूल सोबत ट्रीट करतो इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट और सनलाईट, काय होतं, करस्पॉन्डिंग अल्किल हलाइड फॉर्म होतो आणि साईड पुढे एचएक्स तयार होतो. दुसरी मेथड बघितली होती आपण हायड्रो हॅलोजनेशन ऑफ अल्किन्स. त्याच्यात काय करतो आपण, अल्किन्सला हायड्रोजन हलाइड सोबत काय करतो, ऍड करतो. मग इथं समजा पेरॉक्साईड असेल तर अँटी मार्कोनिकॉफ रूल वापरावा लागतो, आणि नुसता हायड्रोजन हलाइड असेल HBr तर काय करतो, मार्कोनिकॉफ रूल वापरून ते ऍडिशन करतो अल्किन मध्ये, अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये, आणि काय होतं, करस्पॉन्डिंग अल्किल हलाइड फॉर्म होतो. ठीक आहे, एका कार्बनवर H, एका कार्बनवरती X ऍड करतो आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरी मेथड जी बघितली ती होती अल्किन सोबतच पुन्हा एकदा आपण काय केलं होतं, हॅलोजनेशन केलं होतं. सिम्पली X2 मॉलिक्यूल जर ऍड केलं तुम्ही अल्किन मध्ये, तो विसिनल डायहालाइड फॉर्म होतात. म्हणजे दोन जे ऍडजस्टंट कार्बन आहेत त्या दोघांवरती एक एक हॅलोजन ऍटम काय होतो, ऍड होतो, आणि हा काय तयार होतो, विसिनल डायहालाइड. हे ह्या 3 मेथड मागच्या लेक्चर मध्ये होत्या. आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं, प्रिपरेशन फ्रॉम अल्कोहोल्स अँड हॅलोजन एक्सचेंज मेथड. मग अल्कोहोल पासून कसं केलं बघा आपण. अल्कोहोल पासून केलं आपण सुरुवातीला हायड्रोजन हलाइड्स वापरून. हायड्रोजन हलाइड्स सोबत जर अल्कोहोलला ट्रीट केलं तर हा जो हॅलोजन असतो हा या OH ग्रुपला रिप्लेस करतो, H2 बाहेर पडतो आणि अल्किल हलाइड फॉर्म होतो. त्याच्यात ज्या काही कंडिशन होत्या, HCl सोबत ZnCl2 वापरावा लागतो, हिटिंग करावं लागतं प्रायमरी अल्कोहोलला. सेकंडरी अल्कोहोलला हिटिंगची गरज पडत नाही. टर्शरी अल्कोहोलला साध्या HCl सोबत जरी ट्रीट केलं तरी अल्किल क्लोराईड फॉर्म होतो. ठीक आहे, तर बारकाईने नीट बघा लेक्चर, इझिली तुम्हाला समजेल, काही कठीण नाहीये. आणि जर काही अडत असेल तर एनी टाइम विचारू शकता. त्यानंतर पुढची जी मेथड होती त्याच्यात आपण ट्रीट केलं फॉस्फरस ट्राय हलाइड सोबत किंवा फॉस्फरस पेंटा हलाइड सोबत. फॉस्फरस ट्राय हलाइड सोबत 3 अल्कोहोल घ्यावे लागत होते, फॉस्फरस पेंटा हलाइड सोबत एकच अल्कोहोल घ्यावा लागत होता. तर ते लक्षात ठेवायचे तुम्हाला, साईड प्रोडक्ट लक्षात ठेवायचे. सिम्पली RX तयार होतो. जर ट्राय हलाइड असेल तर 3 अल्कोहोल घेतात, 3 अल्किल हलाइड फॉर्म होतात. साईड प्रोडक्ट H3PO3 तयार होतो ट्राय हलाइड सोबत. आणि जर पेंटा हलाइड असेल तर काय होतं, POCl3 साईड प्रोडक्ट भेटतो प्लस HCl भेटतो. ठीक आहे, त्यानंतर नंतरची एक मेथड होती ज्याच्यात आपण अल्कोहोलला ट्रीट केलं थायोनिल क्लोराईड सोबत, SOCl2 सोबत. SOCl2 सोबत ट्रीट केल्यावर काय झालं, RCl तयार झाला आणि साईड प्रोडक्ट काय भेटला इथे, SO2 गॅस आणि HCl गॅस. ओके, त्यानंतर हॅलोजन एक्सचेंज मेथड बघितली. हॅलोजन एक्सचेंज मध्ये काय केलं, 2 रिएक्शन डिस्कस केल्या आपण. कुठल्या कुठल्या, हॅलोजन एक्सचेंज मेथड मध्ये स्वार्ट्स रिएक्शन आणि फिंकलस्टेन रिएक्शन. तर स्वार्ट्स रिएक्शन आणि फिंकलस्टेन रिएक्शन काय होती बघा. तर फिंकलस्टेन आधी बघितली होती. फिंकलस्टेन हिच्यात काय करतो आपण, सिम्पली तुमचे जे अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाइड असतात
त्यांना कोणासोबत ट्रीट करतो आपण? सोडियम आयोडाईड सोबत. सोडियम आयोडाईड सोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय ॲसिटोन. आताच थोड्या वेळापूर्वी झालं बरोबर. काय होतं त्या अल्किल आयोडाईड तयार होतं आणि साईड प्रोडक्ट काय होतं तुमचा NaCl किंवा NaBr. ठीक आहे, ही होती तुमची फिंकलस्टीन रिॲक्शन. आणि स्वार्ट्स रिॲक्शन मध्ये सेम कंडिशन आहे. स्वार्ट्स मध्ये काय करतो आपण, जे काही तुमचे अल्किल क्लोराईड किंवा ब्रोमाइड्स आहेत त्यांना कोणासोबत ट्रीट करतो आपण? मेटॅलिक फ्लोराईड सोबत, लाईक सिल्वर फ्लोराईड. काय होतं तुमच्या क्लोरीनला किंवा ब्रोमिनला हा फ्लोरीन काय करतो? रिप्लेस करतो. ठीक आहे, आणि हा जो Br किंवा Cl आहे हा कोणासोबत निघून जाईल? Ag सोबत, आणि काय तयार होतो? अल्किल फ्लोराईड तयार होतो. ओके, AgCl किंवा AgBr काय होईल तुमचा? साईड प्रोडक्ट तयार होईल. अशा या सोप्या सोप्या दोन मेथड होत्या हॅलोजन एक्सचेंज मध्ये. दोघी महत्वाच्या रिॲक्शन आहेत. पुढच्या लेक्चरला आपण काय करू आता, उरलेला जो प्रिपरेशनचा पार्ट आहे, प्रिपरेशन ऑफ हॅलो अरिन्स, आणि त्याच्यानंतर आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स. ते झालं की मग केमिकल प्रॉपर्टीला सुरुवात होईल, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स, आणि त्याच्यानंतर हॅलो अरिन्स. ओके, आय होप तुम्हाला हे समजत असेल सगळं. काही जर अडचण येत असेल तर मला विचारू शकता.